श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासाठी नाही रे नाही कोणाचे कोणी भाग 7 घेऊन आलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की रामानंद स्वामी, त्यांची पत्नी आणि आई या तिघांचा दोन्ही भावाने खूप अपमान केला. परंतु आईला शांतारामकडे सोडून रामानंद स्वामी आणि त्यांची पत्नी सासरवाडीला म्हणजेच बायकोच्या भावाकडे जातात आणि भावाकडेही त्यांना कसा अनुभव येतो हे आपण आज पाहणार आहोत. जानकीबाईचे म्हणणे होते की त्यांनी तिच्यासोबत तिच्या माहेरी चालावे. माझ्या माहेरची माणसं नक्की आपली मदत करतील अशी त्यांना खात्री होती. म्हणून रामानंद स्वामींनी आपल्या सासरी जाण्याचे निश्चित केले. परंतु तिथे गेल्यावर तिथंही त्यांना तोच अनुभव आला आणि त्यांची मदत करायची तर दूरच राहिली. जानकीबाईच्या बंधूंनी त्यांना शहाणपणाचे धडे दिले की बस. तो म्हणाला, भाऊजी एवढे कसे हो भोळे तुम्ही? स्वतःची प्रॉपर्टी असे कुणी दुसऱ्याच्या हवाली करतो का? हे सतयुग नाही, कलियुग आहे, कलियुग. इथं स्वतःच्या मुलावरही विश्वास करायचा नसतो. काय म्हणायचे तुला? जानकीबाईंनी विचारले. मला म्हणायचे ताई, एवढा कसा हो अंधविश्वास? अशी कोणी आपली प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावी करून टाकतो का? विश्राम उद्गारला. दादा तुला पण आम्हाला मदत करायची नसेल तर तसं सांग. उगाच त्यांचा अपमान करू नकोस. अपमान कसला त्यात? जे खरं आहे तेच बोलतात ना ते. सगुणाबाई बोलल्या. वहिनी तुला कोणी मधी बोलायला सांगितलं? जानकीबाईंना राहवली नाही म्हणून त्या बोलल्या. घ्या, माझ्याच घरात मी नाही बोलणार तर दुसरं कोण बोलणार? आणि तसे पण तुम्ही पाहुणे आहेत या घरचे. अर्थात पाहुण्यांनी मर्यादित बोलायचे. म्हणून तो आमचा अपमान करतेस? अपमान कसला त्यात? आणि गरजवंतांनी असं नाव पुढे करून बोलायचं नसतं. वहिनी तोंड सांभाळ तुझं, काय पण ऐकून घेणार नाही मी. अरे वा, माझंच घर आणि माझ्याच घरात येऊन माझ्यावर तानाशाही करताय. अजिबात खपून घेणार नाही मी. सगुणा जरा शांत राहा, मी बोलतोय ना त्यांच्याशी. मी का गप्प राहू? आपल्या बहिणीला जरा समजाव. तो मला कशाला समजवायला पाहिजे? मी काय लहान आहे का त्याच्यापेक्षा? ताई तू तरी जरा गप्प राहा. मी का गप्प राहू? तुझी बायको माझ्या नवऱ्याला काय वाटेल तसे बोलते, ते मी ऐकून घेऊ? अगं पण जरा ऐकून तर घेशील. काय सांगणार आहेस तू? सांग. भाऊजींनी आपली सर्व प्रॉपर्टी भावांच्या नावावर करून द्यायला नाही पाहिजे होती असा माझ्या म्हणण्याचा उद्देश होता. त्यांचं मन दुखवायचा माझ्या मनात अजिबात हेतू नव्हता. एकदा झाली ना चूक, त्यात आता काही बदल होणार आहे का? बदल होणार नाही म्हणूनच सांगतोय. माणसाने विचार करून निर्णय घ्यावा, नाहीतर मग असं पदरात दुःख पडतं. जे झालं ते झालं, आता पुढचं बोल. पुढचं काय? तू करणार आहेस का आमची मदत? अजिबात नाही, सगुणाबाई बोलली. तुला विचारलं नाही मी आणि मी पण तुमच्याशी बोलत नाही आहे. दादा काय म्हणते मी काय बोलणार? म्हणजे असं की माझ्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकणार नाहीत ते. कारण तुमच्यासारखे मी माझ्या नवऱ्याला मोकळा सोडलेला नाही आहे वाटेल तो निर्णय घ्यायला. म्हणजे तू काहीच बोलत नाहीस तर? बायकोच्या मुठीत असणारा नवरा दुसरे काय बोलणार? लाज नाही वाटत बायकोच्या मुठीत आहे म्हणून सांगायला? त्यात लाज कसली? बायकोच्या मुठीत आहे तर ते निर्लज्जपणे म्हणाला. चला हो, आता इथं थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे, जानकीबाई आपल्या नवऱ्याला उद्देशून म्हणाल्या. आता आल्यासारखे राहा 2-4 दिवस, मग जा कुठे जायचे आहे तिकडे. काही गरज नाही त्याची. आम्ही इथं आल्याबरोबर तुझे स्वागत केलेस तेच खूप झालं. अजून थांबलो तर अजून आमची शोभा होईल. त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं, जानकीबाई म्हणाल्या. आता तुमची थांबायची इच्छा नसेल तर त्याला आम्ही तरी काय करणार म्हणा. पण मला वाटतं आता दुपार झाली आहे, तेव्हा 2 घास खाऊन घ्या. पुन्हा मिळेल ना मिळेल हे कोणी सांगावं? बस वहिनी, आता फार बोललीस. एक अक्षरही बोलू नकोस, नाहीतर माझ्या मुखातून बद्दुआ निघतील तुझ्यासाठी. जानकीबाई एकदम त्रासून बोलल्या. अगं वाग, माझ्या घरी येऊन मला शाप देतेस? चल
निघ आत्ताच्या आता इथून निघ. चल हो माझ्या घरातून बाहेर. चला हो, आता अजिबात नाही थांबायचं इथं. असे म्हणताच रामानंद स्वामी काही न बोलता उठले आणि भर दुपारी काही न खाता पिता तसेच पत्नीसह निघाले. दुपारची वेळ असल्याने सोडून डोक्यावर खूप ऊन आला होता. कडकडीत उन्हामध्ये त्यांचा जीव कासावीस होत होता, पण तरी देखील ते चालत होते. कुठे जावे नि काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. एकटेच असते तर कुठेही झाडाखाली अथवा रस्त्यावर राहिले असते, पण सोबत जानकीबाई होत्या. त्यांना कुठे ठेवावा हेच त्यांना कळत नव्हतं. ते चालत चालत आपल्या पत्नीला म्हणाले, तू उगाच वाद घातलास भावाशी. म्हणजे 2-4 दिवस राहिली असती भावाकडे तर काय बिघडलं असतं तुझं? तुम्ही बोलताय हे? हो मीच बोलतोय, पण माझ्यासाठी बोलत नाही आहे. मी काय राहिलो असतो कुठे, पण तुम्हाला सोडून मी एकटी कशी राहीन बरं तिथं? अगं थोड्या दिवसांसाठी, मग मी कुठेतरी सोय केलीच असते आपली. छे, तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही आहे आता. जिथे तुम्ही तिथेच मी. अगं पण आपण राहणार कुठं? जगाच्या पाठीवर कुठेही. अगं पण तेवढं सोपं नाही आहे गं. असू दे, किती पण कठीण असलं तरी असू दे, पण हा मार्ग आपला आणि आपणच चालायचा. जशी तुझी मर्जी. मी काय म्हणते, जरा बसूया का हो ह्या आंब्याच्या झाडाखाली? चालून चालून पाय थकलेत माझे. हां बसूया ना, चल त्या झाडाखाली बसू. असे बोलून दोघं चालत चालत आंब्याच्या झाडाखाली आली आणि त्यांच्या सावलीत बसली. थोड्या वेळाने जानकीबाईंना असे जाणवले की आपल्याला तहान लागली आहे, पण करणार काय? जवळपास कोणाचे घर पण दिसत नाही. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावरून जाणारा येणारा कोणी वाटसरूही दिसेना. ती दोघं नवरा बायको झाडाखाली बसून होते. त्यांना आता असे वाटू लागले होते की आपण भर दुपारी घराकडून निघालो की आपल्याकडून झालेली खूप मोठी चूक आहे. तिथेच थांबलो असतो तर काय बिघडलं असतं, पण आता पश्चाताप करून काय फायदा? आपल्यामुळे ह्यांना पण उगाच फुकटचा त्रास भोगावा लागला. काय करणार, आपल्या भाऊजाईने आपला अपमानच तसा केला. आणि कोणी म्हटले ते खरेच आहे की आईवडिलांच्या मृत्यूनंतर आपले माहेरघर आपलं राहत नाही, सासर होतं ते. पण असं का व्हावं? आपल्या पाठीला पाठ लावून आलेला भाऊसुद्धा परका व्हावा, असा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच मध्येच रामानंद स्वामींनी तिला प्रश्न विचारून तिच्या विचारांची शृंखला खंडित केली. ते म्हणाले, कसला विचार करते आहेस तू? कोण, मी? हो तूच. कसला नाही, खोटं बोलू नकोस माझ्याशी. मी मघापासून पाहतो की तू कोणत्या तरी गहन विचारात गर्क आहेस. नाही हो, तसं काहीही नाही आहे. खरं? हो अगदी खरं. तुला खोटेही बोलता येत नाही, मग कशाला खोटं बोलण्याचा प्रयत्न करते आहेस? खरं काय ते सांग ना. अहो मी विचार करते की माणसे एवढ्या लवकर कशी बदलतात. अगं ती जगाचीच रीत आहे, त्यात नवीन काही नाही. आपल्याला समजायला फार उशीर लागतो इतकंच. पण मी म्हणते, लोकांची माया एवढी पातळ कशी? अगं हा मायेचाच तर खेळ आहे सारा. म्हणजे अगं प्रत्येकालाच मायाच तर सर्व काही करायला लावते. मी अजूनही समजली नाही. तेव्हा काय ते स्पष्टीकरण करून सांगा ना. आता तुला स्पष्टीकरण करून काय सांगू? आता हेच बघ ना, माझ्या भावावर माया होती म्हणून मी सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली आणि त्यांना त्या प्रॉपर्टीवर माया झाली म्हणून त्यांनी आम्हाला आमचा अधिकार द्यायला नाकारला. तुझ्या बंधूला पैशावर माया झाली म्हणून त्याने आपल्याला मदत करायला नकार दिला. म्हणजे सांगायचे तात्पर्य हेच की जगात घडणारा हा सारा खेळ जो आहे तो सर्व मायाच करविते. फक्त प्रत्येक ठिकाणी त्या मायेचे स्वरूप वेगळे असते. जसे की आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो, हा पण एक मायेचाच प्रकार आहे. जाऊ दे, तुम्ही काय म्हणताय ते मला कळत नाही आहे, पण तुम्ही आधी एक काम करा. एवढे बोलून थांबली. पुढे काय बोलावं ते न सुचल्याने त्या गप्पच राहिल्या. तेव्हा रामानंद स्वामी न समजल्याने त्यांनी विचारलं, काय झालं?
बोलता बोलता मध्येच बोलायची का थांबलीस? काही नाही हो, तहान फार लागली आहे. तेव्हा तुम्ही कुठे पाणी मिळते का ते बघा असं म्हणणार होती. परंतु लगेच लक्षात आलं की या माळरानावर पाणी कुठे मिळणार हे ध्यानात आलं आणि मी बोलायची थांबली. इतकंच. तहान तर मला पण लागली आहे, पण करणार काय? किंचित थांबून ते पुढे म्हणाले, आपण एक काम करूया का? कोणतं? अजून पुढे जरा चालत जाऊ. पुढे एक गाव आहे असं वाटतं, तिथे पाणी मिळते का पाहू. म्हणजे पाणी विकत घ्यायचे आहे का? तसे नाही ग. मग कसं? जाऊ दे ग, चुकून बोललो बस. मग मी कुठे काय म्हणते? चल जाऊया ना. माझ्याने अजिबात चालवत नाही आहे. मग काय, पाणी आपोआपच चालत येणार का आपल्याकडे? येईल ना, त्या परमेश्वराची कृपा असेल तर. अगं हां, ह्या सगळ्या घरातल्या भानगडीत आपण विठ्ठलाला विसरून गेलो की. बरी आठवण केलीस. आता तो विठ्ठलच आपला पाठीराखा आणि विठ्ठलच आपल्याला आता मार्ग दाखवेल असे म्हणून त्यांनी मनातल्या मनात परमेश्वराचे चिंतन केले. तेवढ्यात जानकीबाई म्हणाल्या, आपण एक काम करूयात का? कोणतं? आपण गुरु महाराजांच्या मठात जाऊ आणि तिथेच परमेश्वराची आराधना करू आणि तिथेच सेवा चाकरी करू. कसं? नाही, आपल्याला तिथे जाता येणार नाही. का? कारण गुरु महाराजांनी काय सांगितलं होतं ते विसरलीस? प्रपंच करायला सांगितला होता त्यांनी, पण तो कसा करणार? ना घर ना दार आणि ना जमीन ना जुमला. कसा करणार आपण प्रपंच? हीच तर खरी कसोटी आहे. म्हणजे अगं देव आपली परीक्षा घेतोय. कसली मेली जीवघेणी ही परीक्षा? अगं ह्यालाच तर खरी कसोटी म्हणतात. हो, पण ती आपण कशी देणार? शोधा म्हणजे सापडेल असे कुणीतरी म्हटलंय ते काय उगाच? बरं कसं शोधणार ते सांगा बरं. ते सर्व आपोआप घडतं. आपण फक्त परमेश्वराची कास सोडायची नाही. या घडीला परमेश्वर येईल का कुठून? पाण्या वाचून प्राण कासावीस झाला आहे असे म्हणत असताना अचानक तिचा त्या फांदीवर असलेल्या आंब्याकडे लक्ष गेलं. पानाच्या आड 2 पिकलेले रसाळ आंबे त्यांना दिसले. तशा त्या खुश होत म्हणाल्या, अहो बघा ना, झाडावर 2 रसाळ पिकलेले आंबे आहेत. ते काढा ना जरा. गळा सुकला आहे, तो जरा ओला करू. कुठे आहेत आंबे? ते बघा ना, पानाच्या आड लपले आहेत. रामानंदांनी बोट दाखवलेल्या दिशेने पाहिले तेव्हा ते त्यांना पण दिसले. पण आश्चर्य करण्याची गोष्ट म्हणजे एवढ्या साऱ्या आंब्यामध्ये फक्त 2च कसे काय पिकलेले हा विचार क्षणभर त्यांच्या मनात येऊन गेला. पण क्षणभरच. लगेच त्यांचे अंतर्मन म्हणाले, ही त्या विठ्ठलाची लीला असावी असा विचार मनात आला आणि त्यांनी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. पण झाडावर चढता येईना. मग छोटे छोटे दगड मारून आंबा पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना यश आले नाही. शेवटी ते तोंडातल्या तोंडात पुटपुटले की विठ्ठला, काय परीक्षा पाहतोय माझी? जरा कृपादृष्टी कर ना माझ्यावर. असे म्हणताच क्षणी कुठून तरी एक माकड आले आणि त्या झाडावर चढले. त्या माकडाला पाहून रामानंदांना लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली टोपी विकायची गोष्ट आठवली. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की त्या टोपी विक्याने केलेली आयडिया आपण करून पाहायची का? असा विचार मनात येताच त्यांनी पण ती युक्ती करायचा विचार केला आणि जवळच असलेला एक दगड उचलून त्या माकडाच्या दिशेने भिरकावला. तसे त्या माकडाने त्यांच्यावर असलेले आंबे तोडून त्यांच्या दिशेने भिरकावले. पण नशीब ते आंबे पिकलेले निघाले. आपले काम झाले असा विचार करून त्यांनी ते 2 आंबे उचलून आणले आणि दोघांनी एक एक आंबा खायला घेतला. तेवढ्यातच कोण जाणे कुठून नि कसा एक वाटसरू त्याच दिशेने तेथे आला. त्याचे कपडे मळके आणि ठिकठिकाणी फाटलेले होते. तो त्यांच्याजवळ आला आणि त्यांना विनंती करत म्हणाला, मला फार भूक लागली आहे. तुमच्याजवळ काही खायला असेल तर द्या ना मला. तेव्हा रामानंद म्हणाले, आमच्याजवळ फक्त हे 2 आंबे आहेत, मग त्यातल्या एक मला द्या ना. जानकीबाईंना त्याची खूप दया आली. त्या म्हणाल्या, बरं बरं, हा घे आंबा. त्याने तो आंबा घेतला आणि मस्त मिटक्या मारीत खाल्ला. आता राहिलेला एक आंबा दोघांनी मिळून खाण्याचा विचार त्यांच्या मनात आला. तेवढ्यात तो मनुष्य म्हणाला, आंबा फार गोड लागला, दुसरा पण द्याल का हो? खूप भूक लागली.
हा का नाही, हा घे आंबा. रामानंद स्वामींनी तो आंबासुद्धा त्या भिकाऱ्याला देऊन टाकला. पण तेवढ्यात एक आश्चर्य घडले. म्हणजे आंबा खाल्ला भिकाऱ्याने, पण पोट आणि तहान मात्र भागली ह्या दोघांची. त्या दोघांनाही त्यांचंच आश्चर्य वाटलं. थोड्या वेळाने तो भिकारी म्हणाला, तुम्ही फार दयाळू माणसं आहात. देव तुमचं नक्कीच भलं करील. तो आमचं भलं करील तेव्हा करील, पण सध्या तर वनवासच आहे आमच्या नशिबी. जानकीबाई बोलल्या. का हो, असं का बोलतात? भिकाऱ्याने प्रश्न केला. ते तुला सांगण्यासारखं नाही आहे बाबा, तू आपल्या मार्गाने जा. रामानंद बोलले. हां बाबा, आम्ही फार दुःखात आहोत. जानकीबाई बोलल्या. मी तुमचे दुःख दूर करू शकतो. सांगा तुम्हाला काय दुःख आहे. तेव्हा त्याचा उपहास करत रामानंद बोलले. तू दुःख दूर करणार आणि ते पण आमचं? ज्याला स्वतःचे दुःख दूर करता येत नाही, तू आमचं दुःख कसं दूर करणार? कळली मला तुमच्या मनातली शंका, पण तुम्ही माझ्या ह्या कपड्यावर जाऊ नका. माझ्याकडे खूप जमीन जुमला आहे, पण त्यात शेत पिकविणारा कोणी माणूस नाही माझ्याकडे. तुम्ही करता का माझ्या शेतात काम? असे म्हणताच त्या उभयतांच्या चेहऱ्यावर एकदम हर्षानंद उमटला. ते दोघेही हर्षभरीत नजरेने त्याच्याकडे पाहू लागले होते. इथपर्यंत आपण ही कथा ऐकली आहे. आता यानंतर रामानंद स्वामी आणि जानकीबाई त्या भिकाऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या शेतात कसे राबतात आणि तिथे काय चमत्कार घडतो हे आपण पुढील भागात पाहूया. म्हणजेच नाही रे नाही कोणाचे कुणी भाग 8 पाहूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.